गुड इव्हिनिंग. तर बघा, आपण पहिले काय बघितलं फर्स्ट सेशन मध्ये की बेसिक चार्ट कसं रीड करायचा तिथपासून सुरुवात केली होती. त्यानंतर टाइम फ्रेम काय, इकॉनॉमी चार्ट मध्ये दोन प्रकारच्या कॅन्डल कोणत्या आहेत, प्लेन कॅन्डल, डोजी कॅन्डल, ती पूर्ण प्रोसेस बघितली. त्यानंतर इनसाइडर कॅन्डल, मार्केटवर चार्ट बघून मार्केटची साइडवेज मुवमेंट कशी अंडरस्टँड करायची ती प्रोसेस बघितली. आणि त्याच्यासोबत सोबत हे जे कन्सेप्ट आपण अंडरस्टँड केले याच्यानुसार तुम्हाला डिसायसिव्ह कॅन्डल कोणाला म्हणायचे ती प्रोसेस बघितली. तर डिसायसिव्ह कॅन्डलची कंडिशन काय, तर कॅन्डल मस्ट बी अ प्लेन आणि मस्ट बी अ नॉन इनसाइडर. या दोन कंडिशन जर एखादी कॅन्डल सॅटिस्फाईड करत असेल तर त्या कॅन्डलला डिसायसिव्ह कॅन्डल म्हणतोय. आणि तेव्हा जी डिसायसिव्ह कॅन्डलवर आपला कर्सर असल्यावर जे इंडिकेटरची सेटिंग तुम्हाला आता भेटली असेल त्या इंडिकेटर नुसार आपल्याला त्याची व्हॅल्यू रीड करायची. ही प्रोसेस आपण ऑलरेडी काल परवा बघितलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर कालच्या सेशन मध्ये आपण बघितलं की जर मला इंट्राडेचा ट्रेंड आयडेंटिफाय करायचा आहे तर मी मग कोणता टाइम फ्रेम वापरायला पाहिजे, चार्ट टाइप कोणते वापरायला पाहिजे. एनएससी बीएससी साठी 5 मिनिटं, एमसीएक्स साठी 15 मिनिटं, ही पूर्ण प्रोसेस बघितली. त्यासाठी अकाउंट ओपन, इंडिकेटर सेटिंग्स वगैरे सर्वसाठी तुम्हाला या नंबरला कॉन्टॅक्ट करून वन टोन मध्ये तो प्रॉपर सेटअप तुम्ही अंडरस्टँड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. ही प्रोसेस झाल्यानंतर मग आपण पुढे सरकलो होतो की मग मार्केटमध्ये इक्विटी, फ्युचर, ऑप्शन्स, कमोडिटी सगळीकडे ते करता येईल. आपण इक्विटी पासून, स्पॉट अनालिसिस पासून सुरुवात केलेली आहे. एक एक्झाम्पल आपण घेतलं होतं स्विंग हायचं. आता मी त्याला परत रिवाइज करतो आणि मग स्विंग लोने पण कसं करता येईल ती प्रोसेस पण बघतो. तर दोन्ही एक्झाम्पल आपण आज स्टार्ट करूया. तर पहिले आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करायला स्टार्ट करतोय तर हाऊ टू टेक अ डेटा फॉर कॅल्क्युलेशन इथून आपलं स्टार्ट होतंय. एनएससी बीएससी एमसीएक्स काय सिलेक्ट करायचं, सिम्बॉल मध्ये काय टाकायचं, ती पूर्ण प्रोसेस आपण बघितली होती. आता परत एकदा ते रिवाइज करतो. हे सगळं कुठं करायचं पहिले ते अंडरस्टँड करा. या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला कुठं जायचं आहे, तर आपल्या वेबसाईटवर जायचं आहे. ctacademy.co.in. कोणतंही ब्राउझर ओपन करा. ब्राउझरवर आपलं वेबसाईट आहे. वेबसाईटवर गेले का लॉग इन वर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही लॉग इन वर क्लिक कराल तर तुम्हाला तुमच्याकडे जे लॉग इन आयडी पासवर्ड दिलाय तो लॉग इन आयडी पासवर्ड तुम्हाला विचारला जाईल. अशा पद्धतीने तर लॉग इन आयडी पासवर्ड टाकायचा आहे, लॉग इन करायचं. जसं लॉग इन कराल, लॉग इन केल्यानंतर इंट्राडे ट्रेड फाइंडर नावाची सिस्टम ओपन होईल. ऑलरेडी आपण काल जे कॅल्क्युलेशन केलं होतं निफ्टी फॉर 15 सप्टेंबर वगैरे आपण जे केलं होतं ती फाईल पण रेडी असेल. किंवा 2 मिनिटांसाठी मी फटाफट त्याला रिवाइज करतो आणि पुढचं कॅल्क्युलेशन. सपोज दॅट मी प्लस वर क्लिक करतो तर नवीन टॅब येते. ओके, तर नवीन टॅब आलेली आहे. आपण इथं आता बसलेले आणि उद्याच्या मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करायचा आहे. प्रोसेस काय, तर वन बाय वन ती प्रोसेस आपण स्टार्ट करूया. तर एनएससी सिलेक्ट करतोय. त्यानंतर इक्विटी, फ्युचर, ऑप्शन काय असेल ती प्रोसेस सिलेक्ट करा. सध्या स्पॉट अनालिसिस करताना आपण इक्विटी घेतोय. सिम्बॉल मध्ये आपल्याला जे टाकायचे ते सध्या मी निफ्टी 50 टाकतोय. निफ्टी पेस 50 आपल्याला कोणतं पण करता येईल. जे काय ड्रॉपडाऊन मध्ये येईल त्याच्यावर कर्सर न्यायचं आहे, त्याच्यावर क्लिक करायचे, ते ओपन होत आहे. त्यानंतर फाईल नेम निफ्टी फॉर एक्झाम्पल उद्या 16 ऑक्टोबर राहील तर उद्यासाठी मार्केटचा ट्रेंड काय राहील ते आपल्याला ओळखता येईल. अशा प्रकारे आपल्याला बॅक टेस्टिंग पण करता येईल आणि पुढच्या पण ऍडव्हान्स मध्ये फाइंड आउट करता येईल. पहिले मी आता बसून उद्याचे आयडेंटिफाय करून घेऊया आणि परत काल जे एक्झाम्पल घेतलं त्याचं पण काय झालं आज मार्केटमध्ये ते पण दाखवून देतो. दोन्ही गोष्टी क्लिअर करूया. तर एंड डेट काय घेणार, उद्या 16 तारखेला मार्केटचा ट्रेंड जर आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे, तुम्ही मला सांगायचं आहे डेट कोणती घेणार. काल ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेलं आहे तरी सुद्धा एकदा परफेक्ट सिंपल. आज 3:30 नंतर मार्केटमध्ये 2 मिनिटं वेळ काढायचा आहे. उद्याच्या ट्रेंड अनालिसिस करायला 15 तारीख डेट घेतली. गेट डेटावर क्लिक करायचं आहे. डेटा लोड होईल. ओके, गेट डेटावर क्लिक केलं, डेटा लोड झालेला आहे. आणि इथं बघा आता तुम्हाला नेक्स्ट स्टेप काय बघायची. जसं गेट डेटावर क्लिक कराल डेटा तुमच्या समोर येईल. नेक्स्ट स्टेप तुम्हाला बघायची आहे स्विंग काय येतोय, स्विंग लो येतोय की हाय येतोय. चार्ट बॉक्स में मला रिप्लाय करायचंय. स्विंग लो आलं तर कॅल्क्युलेशन करताना कोणती डिसाइसिव्ह कॅन्डल वापराल, रेड की ग्रीन, चार्ट बॉक्स में रिप्लाय करा. परफेक्ट. जसं आपण काल एक्सप्लेन केलं बघा की आपण एकदा डेटा घेतला. हा डेटा घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, नेक्स्ट स्टेपला जायचंय आणि आपलं कॅल्क्युलेशन कसं स्टार्ट होतं ते बघायचं. इफ अवर कॅल्क्युलेशन स्टार्ट विथ एक तर स्विंग लोने स्टार्ट होईल, एक तर स्विंग हायने स्टार्ट होईल. तर स्विंग लोने स्टार्ट झालं तर काय करायचं, आता आपण करंटली जे कॅल्क्युलेशन करतोय त्या कॅल्क्युलेशन मध्ये जर तुम्ही बघाल तर आपल्याला स्विंग इक्वल टू लो आलेला आहे. म्हणजे आज मार्केटमध्ये बाईंग झालं असेल, बाईंग प्रेशर असेल तर मार्केट त्यानुसार उद्या मार्केटला रीड कसं करायचं, वाय डेटा काय म्हणतोय, ऑप्शन चेंज काय म्हणते, ती पूर्ण प्रोसेस रीड करायची. कसं करता येईल तर जस्ट आपण आता बघितलं त्यानुसार
की मार्केटमध्ये जर आपलं कॅल्क्युलेशन स्विंग लोने स्टार्ट झालं तर तुम्ही कॅन्डल कोणती वापराल आणि हायने कोणतं. तर पहिले लोचं बघा, तर कोणती कॅन्डल वापरणार, ग्रीन की रेड. ऑलरेडी तुम्ही रिप्लाय केलाय ग्रीन 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 ग्रीन. ओके, तर परफेक्ट, आपल्याला ग्रीन कॅन्डल वापरायची आहे. चार्ट वर जाऊया आणि ग्रीन कॅन्डल डिसाइसिव्ह वाली शोधायची आहे, तेव्हा इंडिकेटर पण आपलं ग्रीन पाहिजे. ओके, तर जस्ट आपण आता जिथं बसलेलो आहे आजचं मार्केट इथं आहे. से एक्झाम्पल आपण या लास्ट कॅन्डलवर मार्केटमध्ये आहोत. ओके, तर तुम्हाला काय बोललोय बघा, स्विंग लो पासून मार्केट वरती वरती गेलं म्हणजे ट्रेंड अप आहे. तर तुम्ही एक एक कॅन्डल शोधत गेला तरी चालेल, किंवा शॉर्टकट काय की मार्केट वरती वरती गेलेलं ना, तर सगळ्यात वरती कुठं गेलं तर हाय पासून मार्केटला शोधायचं तरी चालेल. तुम्ही जर इथून पण गेलात बघा, चेक करा, तर तुम्ही इथं कोणतेही कॅन्डल बघाल हे इंडिकेटर रेड दिसतंय, तर इथून इथपर्यंत कोणतीही कॅन्डल आपल्याला वापरून चालणार नाही, कारण की कॅन्डल डिसाइसिव्ह पण असले बघा, या कॅन्डल ग्रीन वाला डिसाइसिव्ह आहेत पण इंडिकेटर ग्रीन आहे. ग्रीन पाहिजे ते रेड आहे, तर आपल्या काही कामाचे नाही, याला काही सोडून देणार, स्किप करणार. इथून मागे जेव्हा इंडिकेटर ग्रीन आहे तिथून जर तुम्ही मागे मागे गेलात, या 2-3 ग्रीन दिसत आहेत पण त्या डोजी आहेत, या बाकी सर्व बघाल तर रेड आहेत, तर स्किप करायचं, सगळं काही कामाचं नाहीये. म्हणून हे दरवेळेस असं जात राहण्यापेक्षा सोपं काम आहे. स्विंग इक्वल टू लो आहे, ग्रीन डिसाइसिव्ह कॅन्डल वापरायचे, म्हणजे सगळ्यात वरती मार्केट आजच्या डे हाय जिथं बनलाय तिथून मागे सेकंड ग्रीन डिसाइसिव्ह घ्यायची. तर सगळ्यात पहिले ज्या कॅन्डलने आज हाय केला ती कॅन्डल डिसाइसिव्ह आहे का, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. जस्ट मी थोडस चार्ट कॅन्डल मोठी करतो. ओके, ही कॅन्डल बोला, डिसाइसिव्ह असेल तर यस सांगा, नसेल तर नो सांगायचं. आहे का, चेक करायचंय. ओपन व्हॅल्यू आणि लो व्हॅल्यू सेम आहे का, यस, ओपन आणि लो सेम आहे. प्रिव्हियस कॅन्डलच्या हायच्या वरती नवीन हाय मारतोय. पहिली कॅन्डल डिसाइसिव्ह भेटते आहे. फर्स्ट आपल्याला सेकंड पाहिजे, तिथून मागे गेलो, ही डिसाइसिव्ह आहे का, ही कॅन्डल डिसाइसिव्ह आहे का, नीट ऑब्झर्वेशन करायचं आणि आन्सर करायचं. इनसाइडर आहे सुमित सर, परफेक्ट परफेक्ट आन्सर दिलेला आहे. ही जी कॅन्डल होती या कॅन्डलचा आहे बघा 362.35 आहे. त्याच्या नेक्स्ट कॅन्डलचा आहे 361 जे आहे, तर 62.35 वरती त्याने जायला पाहिलं होतं, तर ती कामाची राहिली असती, पण ती इनसाइडर बनली, तिला स्किप करून टाकणार. ही पहिली भेटलेली आहे, हिला स्किप करतोय इनसाइडर असल्यामुळे. ही चालेल का हो, चालेल का, नो का, कारण की ती डोजी आहे, दोन्ही बाजूला वरती खाली बारीक बारीक ना लाईन आहे, ओपन आहे लो, तीन पैकी कोणतेही दोन व्हॅल्यू सेम नाहीये. ही चालेल का, तर एक ऑलरेडी भेटली, आता ही सेकंड भेटते. तर सेकंड डिसाइसिव्ह कॅन्डल तुमच्या समोर आलेली आहे. हे प्रत्येकाला याच कॅन्डलवर कर्सर ठेवून इंडिकेटरची व्हॅल्यू आपल्याला रीड करायची आहे उद्याच्या ट्रेंड अनालिसिस करायला. हे प्रत्येकाला जमत आहे का, याच्यात काही प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेम विचारायचे, मी परत रिपीट करेल. सिंपल प्रोसेस आहे, स्विंग इक्वल टू लो आला म्हणून ग्रीन कॅन्डल घेणार, म्हणजे मार्केट वरती वरती गेलेलं आहे, तर सगळ्यात हाय पासून मी फर्स्ट कॅन्डल आणि सेकंड कॅन्डल घेणार. जर ही जर हिने नवीन हाय केला असं हीच घेतली असती, पण ही इन्साइडर आहे, ही डोजी आहे, स्किप करत गेलो. सेकंड ग्रीन कॅन्डल मला भेटली, सेकंड ग्रीन डिसाइसिव्ह कॅन्डल भेटली. त्या कॅन्डलच्या वर कल्सर असताना इंडिकेटर व्हॅल्यू बघा तुम्हाला दिसते, एकदा मी परत त्याला मार्किंग करून देतो तुम्हाला. ओके बघा, ही फर्स्ट कॅन्डल आहे का, ती तर आपल्याला स्विंग इक्वल टू लो आला, ग्रीन पाहिजे, ओपन इक्वल टू लो आहे याचं परफेक्ट. दुसरं डोजी आहे, इनसाइडर आहे, डोजी आहे, स्किप केलं. ही सेकंड आहे, सेकंड ग्रीन डिसाइसिव्ह कॅन्डल आहे. जेव्हा माझा कर्सर याच्यावर आहे तेव्हा इंडिकेटरची प्राइस तुम्हाला जे मी सर्कल मार्क केलंय तिथं दिसतंय, प्रत्येकाने ती प्राइस चार्ट बॉक्स मध्ये लिहून पाठवायची. ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू उद्याच्या मार्केटच्या ट्रेंड आयडेंटिफाय करायला वापरायची, बस. क्लिअर आहे, परफेक्ट. तर 25,305.05 आपण काय करूया,
ती व्हॅल्यू इथं टाकूया 25,305.05 पूर्ण टाकलं किंवा राऊंड अप केलं तरी चालेल, काही मोठा फरक पडत नाही. आणि जस्ट कॅल्क्युलेट वर क्लिक करा. जसं मी कॅल्क्युलेशन वर क्लिक करेल व्हॅल्यू तुमच्या समोर आहे. चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं आहे की बघा जी आपल्या सेकंड डिसाइसिव्ह कॅन्डल भेटली त्या कॅन्डलच्या इंडिकेटरची व्हॅल्यू मी इथं टाकली, कॅल्क्युलेटरवर क्लिक केलं. आता उद्या मार्केटचा बाईंग रेंज काय आणि उद्या मार्केटची सेलिंग रेंज काय. तर मार्केट बघा कन्फर्मेशन पॉईंट कोणत्या प्राइसचा वरती गेलं तर मार्केटचा ट्रेंड अप राहील, तर प्राइस तुमच्या समोर आहे. कोणत्या प्राइसचा उद्या मार्केट खाली गेलं तर आपल्यासाठी दिवसभराचा ट्रेंड डाऊन राहील, प्राइस तुमच्या समोर. तर सिंगल पॉइंट तुम्ही बघू शकताय, पण ट्रेड करताना एक रेंज पाहिजे ना 7-10 रुपयाची. मग आपण काय करतोय की मार्केटमध्ये अप ट्रेंड आपल्याला माहितीये की मार्केट 25,331 पुढे गेलं तर अप ट्रेंड स्टार्ट होईल. आणि बेस्ट झोन काय की एखाद पॉईंट एखादी कॅन्डल तुमची इकड तिकड झाली तरी तुम्हाला कन्फ्युजन नको आहे, 2-5 रुपये इकडे तिकडे रेंज भेटते. तर 25,331 पासून 341 का, तर कधी कधी तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला वापराल तर इथं 305.05 आहे, तर तुमच्याकडे मे बी त्या ब्रोकरकडे डेटाच्या प्लॉटिंग मध्ये 304 दिसेल, 304.50 दिसेल. एखाद रुपयाचा फरक जो आहे तो ऑलरेडी आपण कन्सिडर केला, रेंज बनवलेली आहे. तर 25,331.42 पासून 341 या बाईंग झोनच्या वरती जर उद्या मार्केट क्लोज झाला तर तुम्ही मला सांगायचंय मार्केटचा ट्रेंड उद्यासाठी आपला अप राहील का डाऊन राहील, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. एवढंच करायचंय. लाईव्ह मार्केटला बाकी ना तुम्हाला अजून काही बघायचंय. 5 मिनिटाची कॅन्डल या बाईंग रेंजच्या वरती जर क्लोज झाली तर मार्केटचा ट्रेंड अप. जर ट्रेंड अप असेल कॉल बाईंग कराल का पुट बाय कराल, चार्ट बॉक्स में रिप्लाय करायचं. जर ट्रेंड अप आहे तर कॉल बाय करायचं, परफेक्ट कॉल बाईंग करायचंय. कॉलचे एंट्री पॉईंट टार्गेट टॉप लॉस आपल्याला पुढे कॅल्क्युलेट करता येतील. दुसरी गोष्ट जी आपण मार्केटमध्ये गोल्डन स्प्रेड स्ट्रॅटेजी शिकतोय, जर मार्केटचा ट्रेंड अप आहे तर अकॉर्डिंग टू गोल्डन स्प्रेड स्ट्रॅटेजी आपण कोणता स्प्रेड बनवणार, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. 2200 हलवाईच आय थिंक सो. कालच्या सेशन तुम्ही मिस केला असेल तर कालची रेकॉर्डिंग तुम्हाला मी पाठवलेली, तेवढी एकदा रिपीट करा, क्लिअर होऊन जाईल. काय असेल तर 1 to 1 ला कनेक्ट करा साहेब. ओके परफेक्ट. ट्रेंड अप आहे, ट्रेंड अप आहे तर बुल स्प्रेड म्हणजे बुल पुट स्प्रेड आपल्याला वापरायचा आहे. ओके, तर स्प्रेड कोणता वापरायचा, काय वापरायचं, त्याच्यासाठी स्ट्राईक सिलेक्शन कसं करायचं, त्या गोष्टी पण आपण टप्प्याटप्प्याने पुढे बघणार आहोत. ठीक आहे, ओके. दुसरी पॉसिबिलिटी काय उद्या मार्केटमध्ये, तर मार्केट डाऊन पण जाऊ शकतो. तर मार्केटमध्ये 25,278 268 या प्राइसचा खाली 9:30 नंतर मार्केट ओपन झाल्यानंतर 5-10 मिनिटं आपण बघतोय. मार्केट जर या प्राइसचा खाली क्लोज झाला मार्केटचा ट्रेंड अप सांगाल की डाऊन सांगाल, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. मार्केटचा ट्रेंड डाऊन, आणि जर डाऊन ट्रेंड असेल तर कॉल बाय करायचे की पुट बाय करायचं, पुट बाय करायचंय. परफेक्ट. आणि आपण जी गोल्डन स्प्रेड स्ट्रॅटेजी बघतोय ज्यामध्ये आपल्याला रिस्क कमी होते, टाइम डिके आपल्या फेवर मध्ये काम करतोय, त्यासाठी कोणता स्प्रेड ओपन कराल जर डाऊन ट्रेंड असेल तर BCS, बियर कॉल स्प्रेड. ओके, तर ही पूर्ण प्रोसेस आपल्याला करायची. यस बिपिन सर, आता हा जो आपण ट्रेंड आयडेंटिफाय करतोय, जर माझ्या बाईंग रेंजच्या वरती मार्केट क्लोज झाला तर दिवसभरासाठी मार्केटचा ट्रेंड आपण अप कन्सिडर करणार. काय होईल, या बाईंगच्या वरती असेल मार्केट 25,400 25,450 जाईल, ट्रेंड अप आहे. जर इन केस सपोज अप झाला आणि मार्केट रिव्हर्स झालं तर ट्रेंड डाऊन मध्ये कधी शिफ्ट होईल त्याची रेंज तुमच्याकडे ऍडव्हान्स मध्ये आहे. कधीतरी 10 पैकी 8 वेळेस 9 वेळेस तो मेंटेन करेल. एखाद 2 वेळेस असं होईल की मार्केट बाईंगच्या वरती गेलं काहीतरी टार्गेट येईल किंवा मार्केट रिव्हर्स होईल. तर 25,331 32 वरती मार्केट होता, 350 गेला सपोज दॅट, आणि मार्केट खाली पडायला लागलं 278 खाली जर मार्केट क्लोज झाला
तरच मार्केटचा ट्रेंड रिव्हर्स झाला असं कन्सिडर करायचं आहे. तोपर्यंत मार्केट 10-20 पॉईंट खाली पण येईल, पण अल्टिमेटली मार्केटचा ट्रेंड अप राहील. मध्ये उलटे ट्रेड करायचे नाही. याचा फायदा काय की दिवसातून आपल्याला 90% टाइम सिंगल ट्रेड करावं लागेल. मल्टिपल ट्रेड करून ऑप्शन ट्रेडिंग किंवा नॉर्मली कोणतेही ट्रेडिंग करताना इंट्राडे ट्रेडर जो लॉस करतोय का, तो ओव्हर ट्रेडिंग करतोय. याचा सर्वात मोठा पॉइंट तो आपण ऍड्रेस करतोय की यानुसार तुमचा ट्रेंड एकच राहील आणि तो मध्ये मध्ये 10-20 पॉईंट मार्केट खाली आलं, 2-4 कॅन्डल रेड बनल्या, ग्रीन बनल्या म्हणून लगेच ट्रेंड चेंज होत नसतोय. ट्रेंड चेंज करायला मार्केटला या लेवलच्या खाली क्लोजिंग केली तर ट्रेंड चेंज होईल. याचा फायदा राहील की तुम्ही ज्या डायरेक्शनला बसलेला आहात मार्केटमध्ये त्या डायरेक्शनला तुम्हाला जास्तीत जास्त वेळ थांबता येईल. 2-4 कॅन्डल खाली रिव्हर्स जेव्हा होतात तेव्हा काही इंडिकेटर तुम्ही बघतात ते ग्रीनचं रेड झालं का आपल्याला वाटतं की मार्केट खाली जात आहे, आपण बाहेर पडतो, मार्केट परत वरती जायला लागतं. हे जे प्रॉब्लेम असतात नॉर्मली ट्रेडिंग करताना किंवा आपण इंडिकेटर वगैरे वापरतो त्याचे सर्व सोल्युशन इथं राहतील. जर मार्केट सपोज जर या बाईंग रेंजच्या वरती क्लोज झाला ट्रेंड अप, जर वरती क्लोज झाला नंतर कधी 12 वाजता 1 वाजता कधी पण या सेलिंग रेंजच्या खाली आला तर आपण समजून घ्यायचं की जो आपण अप ट्रेंड सांगत होतो आज तो मार्केटने चेंज केलाय, ट्रेंड रिव्हर्स झालेला आहे. असं त्यापर्यंत मार्केटमध्ये कोणताही ट्रेंड रिव्हर्स होत नाही. आय होप ही गोष्ट क्लिअर आहे. हिकानिशी कॅन्डलची क्लोजिंग तुम्ही नॉर्मल कॅन्डलची क्लोजिंग बघितली तरी चालून जाते, काही मोठा प्रॉब्लेम नाहीये. पण मी ऑलवेज हिकानिशी चार्ट वापरतो या बाईंग किंवा सेलिंगच्या वरती क्लोज करताना. हिकानिशी कॅन्डलच होऊ द्या क्लोज तर इट विल बी ऑलवेज बेटर. ठीक आहे सूर्यकांत सर, ठीक आहे हिकानिशीच बघायचं म्हणजे परत इकडे जा तिकडे जा ते 10 चार्ट वापरायचेच नाहीये. सिंगल चार्टवर काम करायचं फक्त. ते पण आपल्याला ऍक्च्युली चार्ट पण वापरायची गरज नाही. आपण काय करतो बघा, एकदा या लेवल तुमच्यासाठी बनल्या, या मी चार्टवर प्लॉट करतो बघा 25, 300, 31, 32 जे काय असेल तर ठीक आहे. या रेंज बघा मी मार्केटमध्ये या प्लॉट करण्याचं पण मी शिकवेल पुढे, पण आता सध्या बघा तर इथं होतं तर 25,331, 342. आता जी आपण कॅल्क्युलेट केली ती बाईंग रेंज बघा. त्याच्या वरती जर उद्या मार्केट मला क्लोज झालेलं दिसलं मी मार्केट परत अपसाइडला काम करेल, मग आपण कॉल बाय करणार किंवा बुल पुट स्प्रेड करणार. ठीक आहे. मार्केटमध्ये खाली पण आला या ब्ल्यू लाईनला मार्केट एक सपोर्ट तयार करतो. ब्ल्यू लाईन म्हणजे कोणती प्राइस आहे बघा, आता चेक करा 25,305. काय व्हॅल्यू आहे तर जी डिसाइसिव्ह कॅन्डल तुम्हाला चार्टवरच भेटते, जी सेकंड डिसाइसिव्ह कॅन्डल तुम्ही वापरतायत त्या कॅन्डलला आपण ऍज अ ब्ल्यू लाईन इथं मार्क करतो. जो काही ट्रेंड असेल अप ट्रेंड असेल तर मार्केट खाली येईल, या ब्ल्यू लाईनच्या आसपास मार्केट येतं तिथून पुल बॅक करतोय. तर वरून मार्केट परतताना त्या सेकंड डिसाइसिव्ह कॅन्डलच्या व्हॅल्यू पर्यंत मार्केट डिप करतोय, त्याला पुलबॅक सांगायचं आहे. त्याच्या अगोदर कधीच मार्केट ट्रेंड रिव्हर्स होत नाही. इथं साइडवेज होईल, 2-4 वेळेस खाली वरती करेल. या सेलिंग रेंजच्या खाली जर उद्या क्लोजिंग आलं तर मग आपण नक्कीच मार्केटमध्ये मंदी करूया. तोपर्यंत या 2-4-5 कॅन्डल नुसार तुम्ही तुमच्या ट्रेंड रिव्हर्स करायचा नाही. हा पॉईंट याच्यासाठी महत्वाचा. किंवा इंडिकेटर बघा, इथे इंडिकेटर पण रेड दिसायला लागलेलं आहे. असं भरपूर जागेवर दिसेल तुम्हाला की इंडिकेटर रेड ग्रीन शिफ्ट होतील किंवा साइडवेज होतं तेव्हा अजून जास्त प्रॉब्लेम होतात. पण या गोष्टी आपल्याला आपल्या लेवलनुसार वापरायच्या आहेत. तर इंडिकेटर याच्यानंतर आता उद्या मार्केटमध्ये ट्रेड करताना मला फक्त या लेवल बघायच्या आहेत, इंडिकेटरची अजिबात गरज नाही. इव्हन दो हे इंडिकेटर तुम्ही बंद केलं, सेटिंग बंद केली तरी काही हरकत नाहीये. फक्त बाईंग रेंजच्या वरती असेल तर ट्रेंड अप, सेलिंगच्या खाली गेला ट्रेंड डाऊन. दोन्ही रेंजच्या मध्ये फिरत असेल वेट अँड वॉच करा, काही घाई गडबड करायची गरज नाही. हा पॉइंट आहे. अशा प्रकारे सेटअप तयार करायचं. ठीक आहे. या लाईन ड्रॉ करायचं मी पुढे सांगेल. पण आता सपोज तुम्ही मला सांगा, जसं आपण काल एक्झाम्पल बघितलं होतं हे उद्यासाठी आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्हाला उद्या लाईव्ह मार्केटला टेलिग्राम ग्रुपला येणारच आहे. आणि बाकी याच्यानुसार लाईव्ह ट्रेड कसा करायचा आपण उद्या सकाळी मार्केटमध्ये 9:30 नंतर प्रॅक्टिकली कसा ट्रेड करायचा ती प्रोसेस पण बघणार. पण आता आपण काय करतो बघा की जसं मार्केट बघा आज हे आजचा जो ट्रेंड होता मार्केटचा इथं 15 ऑक्टोबरला, याचं कॅल्क्युलेशन मी कालच्या व्हिडिओमध्ये केलेलं, लास्ट व्हिडिओ तुम्ही बघू शकता. पण परत एकदा सांगतोय की 15 ऑक्टोबरचा मार्केटच्या ट्रेंड जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचा आहे, मला फक्त चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा आहे, डेट कोणती घेणार. फटाफट एक कॅल्क्युलेशन परत करूया जेणेकरून तुमच्या माइंड मध्ये ते कायमचं फिक्स होऊन जाईल. ब्ल्यू लाईनची रिडिंग म्हणजे आपलं डिसाइसिव्ह कॅन्डलची व्हॅल्यू सर.
बिपिन सर, यस, जोपर्यंत अप किंवा डाऊन साईडला मार्केट क्लोज होत नाहीये तोपर्यंत नवीन ट्रेडर नवीन दिवसाला घ्यायचं नाही, तर बेटर राहतं. 14 तारीख घ्यायचंय, परफेक्ट. ओके. तर सपोज दॅट आपण हे ऑलरेडी बघितलं होतं, उद्यासाठीची लेवल आपण बघितलेली. आता 1 मिनिटासाठी 15 तारखेसाठी मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करायचा आहे. आता तुम्ही जर ऑब्झर्व कराल बघा, तर 14 तारखेला मार्केट कंटिन्युअस खाली आहे, भरपूर खाली आहे. आणि नॉर्मली प्रत्येकाचा व्ह्यू असतो की बस आता मार्केट खाली पडेल वगैरे वगैरे. आणि आज बघितलं तर मार्केट वन वे वरती झालं गेलं. तर नॉर्मली कॉमन मिस्टेक काय होते बघा नॉर्मल ट्रेड करताना, की एखादा ट्रेडर जेव्हा नॉर्मली ट्रेडिंग करतो ना, तर त्याच्या पहिली मिस्टेक काय असते की तो कालचा चार्ट बघतो. कोणता? की काल मार्केट एवढं पडलेलं आहे, थोडस वरती आहे, परत खाली जाईल, उद्या परत खाली जाईल, तो त्याच फ्रेम मध्ये राहतो. आणि ट्रेंड चेंज होऊन होऊन मार्केट ऑलमोस्ट इथपर्यंत पोहोचतो, मग त्याला कळते की अरे आता तर वरती येऊन लागलं. मग तो ऑलवेज मार्केटला चेस करत राहतो. आपल्याला मार्केटला चेस नाही करायचं. जेव्हा ट्रेंड चेंज होईल तेव्हा कळायला पाहिजे. प्रोसेस बघा, 14 तारखेची डेट घेतोय, ऑलरेडी आपण हे केलेलं आहे. मी फक्त ट्रेंड अनालिसिस पहिले फोकस करेल. आता समज हा जो आपला उद्यासाठी 331 ला जर मार्केटमध्ये बाईंग झाली, तर जस्ट आपल्याला काय करायचं, शो टार्गेट टॉप लॉस वर क्लिक करा. जर 331 चा वरती गेलं, 412 पहिला टार्गेट राहील, 470 दुसरा टार्गेट राहील. म्हणजे एंट्री कुठं, प्रॉफिट कुठं बुकिंग करायचं ती प्रोसेस पण राहील. किंवा टॉप लॉस ट्रेल करून मॅक्झिमम रॅली कसं करायचं त्या गोष्टी आपण पुढे डिस्कस करूया. पहिले फक्त ट्रेंड अनालिसिसवर मी फोकस करतोय. ओके. तर मला आता 15 तारखेचे म्हणजे बॅक टेस्टिंग कशी करायची ते तुम्हाला कळून जाईल. जेणेकरून तुम्ही महिना 2 महिन्याची बॅक टेस्टिंग करा, कॉन्फिडन्स वाढेल. मी आता बसून 16च्या तुम्हाला ट्रेंड आयडेंटिफाय केलेला आहे. 15 तारखेचा ट्रेंड पण आपण काल रात्रीच बसून तुम्हाला फाइंड आउट केला होता. तसं रोज बॅक टेस्टिंग करायची. कशी करायची बॅक टेस्टिंग? मी आता बसलोय, 15 तारखेचा मार्केटचा ट्रेंड काय राहील. 14 तारखेची डेट घ्या, अपडेट डेटावर क्लिक करा. डेटा लोड होईल, स्विंग इक्वल टू हाय आलाय की लो आलाय, चार्ट बॉक्स में रिप्लाय करा. हाय आलेला आहे. जर हाय आला असेल तर सांगायचंय कॅन्डल कोणती वापराल, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. पूर्ण प्रोसेस लक्ष द्यायचं आहे. ज्यांनी काल सेशन अटेंड नसतं केला ते पण आता लक्षात घ्या, अजून लक्षात येईल. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. रेड कॅन्डल वापरायची. हाय असेल तर रेड कॅन्डल. ओके. आणि याच्यासाठी काहीच दुसरं बघायचं नाही. सिंगल विंडो तुम्हाला फक्त याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. स्विंग इक्वल टू हाय असेल तर तुम्हाला काय काय वापरायचंय, लो असेल तर काय वापरायचं, पूर्ण प्रोसेस एकाच स्लाइड मध्ये. ठीक आहे. रेड कॅन्डल वापरायची आहे. रेड घेताना इंडिकेटर पण रेड पाहिजे, ती व्हॅल्यू टाकून द्यायची. चला ठीक आहे, फटाफट जाऊया. सेटिंग एनेबल करतो. लास्ट कॅन्डल होती पण स्विंग इक्वल टू हाय आला, मार्केट खाली खाली गेला, तर डे लो ला आपल्याला जायचंय. लो रेड कॅन्डल म्हणून लोएस्ट कॅन्डल ला गेलो. ही कॅन्डल चालेल का, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. डे लो ची कॅन्डल जी काय असेल ती काल आपण ऑलरेडी बघितले, पण फटाफट सांगा. तुम्ही इकडून गेलात बघा, शेवटच्या कॅन्डल पासून गेला तर 1 2 या डिसाइसिव्ह कॅन्डल भेटतायत, पण इंडिकेटर ग्रीन आहे. तर स्विंग इक्वल टू हाय आलेला आहे. हाय आलाय म्हणून आपल्याला ती कॅन्डल चालणार नाही, ती सोडून द्यायची होती. ठीक आहे, कारण की हाय आला तर रेड पाहिजे, पण इंडिकेटर पण ग्रीन रेड पाहिजे होतं. तर इथं आपण हा पूर्ण पोर्शन स्किप होणार होता. इथून कोणतीही कॅन्डल भेटत नाहीये. मी शॉर्टकट ऑलरेडी सांगितलंय. हाय आला, सरळ लो रेड कॅन्डल आहे. रेड कॅन्डल म्हणजे लोएस्ट कुठे गेला तर ही कॅन्डल आहे. ही फर्स्ट कॅन्डल चालेल का, चार्ट बॉक्स में रिप्लाय करायचं आहे. यस चालेल की नाही. ज्यांचे येस आन्सर आलंय त्यांचं बरोबर आहे. 1 2 लोकांनी नो सांगितलंय, ते रॉंग आहे. नो नाहीये, यस आन्सर. ही फर्स्ट आहे, फर्स्ट झालेली डिसाइसिव्ह आहे. मागे गेलो. ही सेकंड डिसाइसिव्ह भेटते का, नाही. डोजी बघा, वरती पण खाली लाईन, वरती दोन्ही बाजूला लाईन आहे. स्किप करूया. ही चालेल का. परफेक्ट. व्हॅल्यू काय भेटते, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. एकच मिनिट एकच मिनिट, व्हॅल्यू रीड नका करू लगेच. मी सर्कल ड्रॉ करतो पहिले. सर्कल ड्रॉ केला आणि ही फर्स्ट ग्रीन आपले रेड डिसाइसिव्ह स्किप केलं, डोजी होती. ही सेकंड सेकंड कॅन्डल वर आपला कर्सर ठेवायचा आहे. बोला व्हॅल्यू काय दिसते तुम्हाला. काल आपण हीच व्हॅल्यू रीड केली का ते चेक करा. 25,155 ही व्हॅल्यू आपल्याला वापरायची आहे. याचा वापर त्यासाठी करायचा आहे, मार्केटच्या ट्रेंड आयडेंटिफाय करायला. ओके. आपल्याला काय करायचंय, 25,155. ठीक आहे, आपण आलो इथं आणि इथं टाकून देऊया 25,155. कॅल्क्युलेटरवर क्लिक करा.
तुमच्या समोर रेंज राहील. मार्केट कोणत्या प्राइसचा वरती गेलं तर मार्केटचा अप ट्रेंड कन्सिडर करणार. चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा आहे. रेंज तुम्ही सांगायची आता. रेंज तुम्ही सांगा कोणत्या प्राइस. रेंज सांगितली तरी चालेल किंवा मॅक्झिमम प्राइस सांगितली तरी कोणती पण प्राइस सांगायची. परफेक्ट परफेक्ट सिंपल प्रोसेस होती की मार्केट या बाईंग रेंजच्या वरती जर ओपन झाला 15 तारखेला तर आपल्याला मार्केटमध्ये अप ट्रेंड कन्सिडर करायचे की डाऊन ट्रेंड कन्सिडर करायचं. मार्केटचा चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा. अप की डाऊन. परफेक्ट अप ट्रेंड कन्सिडर करणार. आणि जर अप ट्रेंड कन्सिडर करतोय तर मग मार्केटमध्ये आपण कॉल बाय करणार की पुट बाय करणार. चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कॉल बाईंग. परफेक्ट. तर मग आपण काय करतोय बघा. जी प्रोसेस मी तुम्हाला काल सांगितली 1 मिनिटासाठी त्या लाईन मी परत ड्रॉ करून देतो तुम्हाला. ओके. मार्केट ओपन झालेलं आहे. सकाळी सकाळी मार्केट ओपन झालं. 1 2 3 कॅन्डल 9:30 नंतर मार्केट जर आपल्या बाईंग रेंजच्या वरती दिसलं तुम्ही मार्केटमध्ये पोझिशन कोणती घेणार. चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. अप की डाऊन. अप. अप असेल तर कॉल बाईंग कराल का पुट बाय करणार. फटाफट फटाफट सांगायचं. बघा मी सांगायचा उद्देश काय की हे लाईव्ह मार्केटमध्ये जसं बघा ही मुवमेंट झाल्यानंतर संध्याकाळी सांगणं सोपं आहे की मी सांगेल की इथं ट्रेड घ्यायचा होता सकाळी असं करायचं होतं. पण आपण जसं सांगितलं तुम्ही सर्व लोक ऑलरेडी टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड आहात. तुम्हाला क्लिअर दिसत असेल की मार्केट जर या बाईंग रेंजच्या वरती आहे 9:30ला मार्केट वरती आहे कॉल बाय करायचं आहे. जसं आपण बघितलं असेल लाईव्ह मार्केटमध्ये आपण काय केलेलं बघा. कॉल बाय केला होता का पुट बाय केला होता आपण आज. यस. बघा मार्केट 15 तारीख ओपन झाला. बँक निफ्टीचा पण ट्रेंड अपच होता. बँक निफ्टीला एक रेंज मध्ये होता तेव्हा लवकर ट्रेड दिला. याला 9:45 ला ट्रेड दिलाय 25,250. सी बाय केलाय का पीई बाय केलाय. चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करून घ्या फटाफट. एक्झॅक्टली तुम्हाला 9:30 नंतर तुम्ही कधी पण ट्रेड करू शकता. 9:30 एकच सांगायचा उद्देश आहे की मार्केट ओपन होऊन एक 10 मिनिटं मार्केट थोडं जोरात खाली वरती करतंय. तर आपल्याला वाटतं की मी लगेच ट्रेड करू पण लगेच ट्रेड होत नाही. प्राइस भेटत नाही. तुम्ही ट्रेड घेणार प्लॅन कराल तेवढंच मार्केट जोरात वरती खाली पळतं. तर 15 मिनिटं मार्केटला थोडं सेटल होऊ देतो मग ट्रेड करतो. बाकी काही वेगळा विषय नाही त्याचा. परफेक्ट. तर लाईव्ह मार्केटला ही प्रोसेस आपण दिली ऑलमोस्ट 9:45ला. त्यानंतर तुम्ही ऑब्झर्व कराल तर एंट्री प्रॉपर झाली 9:45 मार्केट. मग बघा हा 9:45 ही कॅन्डल बरोबर आहे. इथून मार्केट खाली येते साइडवेज थोडं झालं आणि यानंतर मार्केट वरती गेलं. तर या प्रकारे डिसिजन मेकिंग जमायला पाहिजे की इथं ट्रेड करायचा आहे. मार्केट बाईंग रेंजच्या वरती आहे. कोणता ट्रेड करायचा पुढच्या स्टेपला मी ते पण सांगेल की 25,250चा जो कॉल बाय केला त्याची बाईंग रेंज काय त्याचे टार्गेट काय टॉप लॉस काय कसे आयडेंटिफाय करायचे ते पण करता येईल. पण ऍटलिस्ट इथं आज एवढं कहू द्या की मार्केट बाईंग रेंजच्या वरती आहे. तर मध्ये मध्ये मार्केट खाली पण पडलं तर मी प्रत्येक डिपला बायच करेल कॉलच बाय करेल. जर सेलिंग प्राइसचा खाली गेला तर ट्रेंड रिव्हर्स होईल. अदरवाइज ट्रेंड अप आहे. म्हणजे सिंगल ट्रेड मार्केटमध्ये होईल. चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. रविशंकर सर तुम्ही फ्युचरचा चार्ट बघत असाल. स्पॉटचा चार्ट लावा होऊन जाईल काम. स्पॉटचा चार्ट लावा व्यवस्थित होईल. तुम्ही फ्युचरचा चार्ट बघत असाल. ओके. परफेक्ट. डिसिजन घेणं सोपं आहे की अवघड आहे. इझी की डिफिकल्ट आहे. याच्यात ना कोणतं चार्ट काही जेवढं सिंपल ठेवाल तेवढं इझी तुम्हाला काम करायला. आता ही जी प्रोसेस मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला करायचं काय. तुम्हाला मी फक्त 1 2 एक्झाम्पल दाखवण्यासाठी बोलत नाहीये. तुम्हाला आता होमवर्क देणार आहे मी की कमीत कमी इथून म्हणजे असं बघा मी काय केलं. आता इथं बसून उद्याची रेंज काय तुमच्या समोर मी कॅल्क्युलेट केलेली आहे. महिनाभर आपण इथून लाईव्ह मार्केटला उद्या प्रॅक्टिकली चार्ट बनण्याच्या पहिले कसं करायचं इथून पुढे महिनाभर तर करणारच आहोत. तुम्हाला आता काय करायचं आहे जसं मी आता काल पण 14 तारखेला बसून 15चा ट्रेंड फाइंड आउट केला होता. असं आपली प्रोसेस चालू आहे. पण तुम्हाला आता या दोन गोष्टी स्विंग हाय स्विंग लो सर्वांचे एक एक कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे. युजर नेम पासवर्ड तुमच्याकडे आहे.
तर निफ्टीसाठी इथून मागे कमीत कमी 20 दिवसाचे, जसं सपोज एक्झाम्पल मला आता हे 14 ऑक्टोबरच्या मार्केटची लेवल फाइंड आउट करायची आहे, तर डेट घेणार 13 तारीख, आपल्या सिस्टमला 13 तारीख टाकायची, स्विंग हाय लो काय येतो त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करायचं, आणि जी लेवल येते त्या लेवल नुसार मार्केटमध्ये आपण मागचे 20 दिवस, म्हणजे 20 दिवस इन द सेन्स पूर्ण महिना होईल, 22 दिवस मार्केट चालत आहे, तर कमीत कमी 20 ते 22 वर्किंग डेजची बॅक टेस्टिंग तुम्हाला करायची. जमेल का? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. जसे की बघा 14 तारखेला मला मार्केटमध्ये ट्रेड करायचं आहे, डेट 13 तारीख घेणार, 14 तारखेसाठी आपल्याकडे रेंज आहे बघा. जर मार्केट दोघांच्या मध्ये आहे वेट अँड वॉच करेल, जर वरती क्लोज होऊन गेलं तर मी तेजी केली असती, खाली क्लोज झालं मी मंदी केलेलं आहे. इव्हन दो 14 तारखेला तुम्ही चेक करू शकताय ही डेली प्रोसेस. तुम्ही इथं जर बघाल तर प्रत्येक दिवसाला मार्केट ओपन होण्याच्या पहिले लेवल आपण देतोय, कोणत्या लेवल करायचा तुम्हाला या ग्रुपमध्ये ऍड केलेलं आहे. तर तुम्ही जेव्हा बॅक टेस्टिंग कराल तर मार्केट ओपन होण्याच्या पहिले मी ती लेवल दिली होती का, तसंच भेटलं होतं का ते चेक करायचे. जसं 14 तारखेला मी लेवल कोणती दिली होती, 25,000 बघा, हीच लेवल होती का आपली, चेक करा. आता जी लेवल आहे असं मागे तुम्ही किती पण जा, 1 वर्षाच्या लेवल तुम्हाला भेटतील, वर्ष 2 वर्षाचा पूर्ण डेटा इथं भेटेल. ऍटलिस्ट 1 महिन्याची बॅक टेस्टिंग प्रत्येकाने करायचे. बॅक टेस्टिंग कराल तर तुम्हाला कॅल्क्युलेशन मल्टिपल होतील. आणि ज्या ज्या डेट नुसार बघा 14 तारखेला मी लेवल कोणती वापरली, तुम्ही 13 तारीख घ्या, तुमची लेवल आहे माझी लेवल मार्केट ओपन होण्याच्या पहिले हीच येत होती का, एकदा दोनदा तीनदा चारदा असं कंटिन्युअस मागे मागे करत गेले तर तुम्हाला लेवल कॅल्क्युलेशन करायची प्रोसेस समजून जाईल, प्रॅक्टिकली समजायला लागेल, आणि नंतर मग आपण इथून पुढे प्रॅक्टिकली लाईव्ह मार्केटला महिनाभर तर करणारच आहोत, म्हणजे व्हिज्युअलाइज करायला थोडं सोपं पडेल. ही प्रोसेस लक्षात घ्यायची. तर या ज्या लेवल तुम्ही कॅल्क्युलेट कराल त्याला बॅक टेस्ट इथं ऑलरेडी या ग्रुपमध्ये तुम्ही ऍड आहात. तुम्ही इथं मागे जाल बघा, 13 तारखेला कोणती लेवल आहे, 12ला कोणती लेवल, प्रत्येक लेवल तुम्हाला दिसतील. या मार्केट ओपन होण्याच्या पहिले मी ही 10 तारखेची लेवल कॅल्क्युलेट केली असेल, म्हणजे काय 9 तारीख डेट घेतली असेल, मग मी तेव्हा कॅन्डल कोणती घेतली काय घेतलं सर्व कळेल तुम्हाला. ही डेली प्रॅक्टिस करायची. निफ्टीसाठी मी पहिले सांगतोय, तुम्ही बँक निफ्टी, मी बँक निफ्टीची पण दिलेली आहे, निफ्टी बँक निफ्टी दोघांमध्ये आपल्याला हे काम करता येतंय, पण तुम्हाला ती प्रोसेस करायची. एकदा हे कळलं मग त्यानुसार आपण लाईव्ह ट्रेड कोणते घेतले, ते कॉल बाय पुट बाय काय केलं ती प्रोसेस त्या ग्रुपमध्ये पण तुम्ही आहात. आणि आपण गोल्डन स्प्रेड स्ट्रॅटेजी घेतोय त्याच्यात कोणता ट्रेड, जसं आज आपण बघितलं बघा, मार्केटचा ट्रेंड अप होता, कोणता ट्रेड घेतला, कधी घेतला, किती वाजता घेतला, स्ट्राईक सिलेक्शनचे रूल काय त्या रूल नुसार तुम्हाला करायचंय. जर जमायला लागलं तर ठीक आहे, अदरवाईज अजून मी तुम्हाला या सर्व गोष्टी एक्सप्लेन करेल, चिंता करू नका. पण या सर्व गोष्टीचा वापर का करायचा, नुसतं उद्याच्या ट्रेड तर बघायचेच आहेत, पण आतापर्यंत जेवढे मागे ट्रेड आपण दिलेत तर बॅक टेस्टिंग करा, म्हणजे तुम्ही तेवढं लवकर अजून शिकून जाल आणि लवकर तुम्ही लाईव्ह मार्केटला ट्रेड कराल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, हे महत्वाचं आहे. ही प्रोसेस आजसाठी नोट करायची इम्पॉर्टंट प्रोसेस. स्विंग हाय किंवा स्विंग लो कशावरून येते, मार्केटच्या डेटानुसार येते. ऑलरेडी मी बोललोय की जो मार्केटचा डेटा ओआय डेटा वगैरे सर्व रीड करून तो डेटा येतोय. सर बॅक टेस्टिंग करणं गरजेचं आहे, जेवढं कराल तेवढं चांगलं आहे. बिपिन सर, त्याच्यासाठी या इंडिकेटर सेटिंग्स वगैरे कोणत्या राहतील काय राहतील त्याच्यासाठी तुम्हाला आकाश सरांना कनेक्ट करायचे, ते तुम्हाला गाईड करून देतील. आता बघा इंडिकेटर जर तुम्ही बघाल ना तर काय करतो बघा, ट्रेंड डाऊन होता, थोडासा अप ट्रेंड दाखवला आणि परत मार्केट खाली येऊन गेलं, तर हे मल्टिपल ट्रेड बघा, हा याच्या वरती जात नाही तोपर्यंत मी इथं बायच करणार नाहीये. तर तुम्हाला हे सेटिंग काय, इंडिकेटर आपण ट्रेड घेण्यासाठी वापरत नाहीये, फक्त ओआय डेटा रीड करण्यासाठी त्याचा प्रोसेस करतोय. ती व्हॅल्यू फक्त आपल्याला पास करायची आहे, त्याच्यानंतर त्याचा रोल संपतोय. ठीक आहे. आता मी फक्त काय केलं तुम्हाला की मार्केटमध्ये आता बसून उद्याच्या मार्केटच्या ट्रेंड दिवसभराची रेंज कशी फाइंड आउट करायची. आता नेक्स्ट स्टेप आपण काय करूया की मार्केट सकाळी इथं असताना ही रेंज आहे, पण मार्केट एवढं खाली पडलं तर आपण लाईव्ह मार्केटला टॉप लॉस पण ट्रेल करू शकतोय. जर तुम्हाला वेळ असेल लाईव्ह मार्केटमध्ये कंटिन्युअस बसत असाल तर टॉप लॉस ट्रेल करण्याची प्रोसेस आपण बघूया. जर आपल्याकडे वेळ नाहीये, आपली प्रोसेस फक्त दिवसभर एकदा ट्रेड करायचंय, जॉबला जायचंय, बाकी सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत, तर जी लेवल वापरली तीच दिवसभर वर्क केली तरी चालते, परत परत ट्रेड करायची गरज नाहीये. पण वेळ असेल तर काय करूया की जसं मार्केट खाली खाली जात आहे तर आपण आपला टॉप लॉस पण अजून प्रॉफिट मध्ये आणू शकतो. तर टॉप लॉस ट्रेल कसा करायचा ते उद्याच्या सेशन मध्ये आपण कंटिन्यू करूया. आतासाठी मी हा सेशन क्लोज करतो. काही डाऊट असेल, काही शंका असेल ते विचारायचे, तुमचे काही चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन येत आहेत ते पण मी घेतोय, काय डाऊट असेल ते विचारून घ्या. पहिले मी रेकॉर्डिंग स्टॉप करतोय.